नमस्ते, मी अनंत कौसाले. आजच्या लेक्चर मध्ये आपण पॅरासिटामोल या पेन किलर विषयी माहिती बघणार आहोत. ओके, तर पहा, व्हॉट इज द पॅरासिटामोल. पॅरासिटामोल एका प्रकारचं केमिकल असतं. द केमिकल कंपाऊंड आल्सो कॉल्ड ॲज ड्रग. व्हॉट इज द ड्रग्स. ड्रग म्हणजे मादक पदार्थ. असा एक पदार्थ की जर मादक पदार्थ म्हणजे ड्रग जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्याही अॅनिमलच्या बॉडीमध्ये जर इंटर केलं तर आपलं काय करते, आपला रिलॅक्स फील करतं. इज दे कॉल्ड ॲज अ ड्रग. क्लिअर ना? क्लिअर सर. म्हणजे प्रत्येक ह्युमनला और अॅनिमलला जे केमिकल रिलीफ करतं किंवा पेन रिलीफ करतं किंवा हॅपी फील करतं याचा सर त्या केमिकल आपण ड्रग असं म्हणतो. तर पॅरासिटामोल एका प्रकारचं ड्रग आहे सर. कोणतं ड्रग आहे? अँटी प्रायोटिक ड्रग आहे. व्हॉट इज अँटी प्रायोटिक. अँटी प्रायोटिक म्हणजे असं एक ड्रग की ते आपल्या बॉडीमध्ये इंटर करतं आणि पेन रिलीफ करतं. और टेम्परेचर आपल्या बॉडीचं नॉर्मल टेम्परेचर असतं 37 डिग्री सेल्सिअस. ओके, जर ते प्लस झालं तर त्याला रिड्यूस करण्याचं काम करतं सर. कोण करतं? अँटी प्रायोटिक करतं. आणि पॅरासिटामोल एका प्रकारचं काय सर? अँटी प्रायोटिक आहे. जर 37 डिग्री सेल्सिअस प्लस जर आपल्या ह्युमन बॉडीचं टेम्परेचर प्लस मध्ये जर गेलं तर ते प्लस मध्ये गेलेलं टेम्परेचर सर हे आपला अँटीबायोटिक म्हणजे पॅरासिटामोल ड्रग काय करतं? रिलीफ करतो, रिमूव्ह करतो. ओके, कोणताही पेन सर आपला असला, मस्क्युलर पेन किंवा बॉडी पेन, हे पॅरासिटामोल नावाचं ड्रग सर काय करतं? रिमूव्ह करतं. क्लिअर ना? क्लिअर सर. तर पॅरासिटामोल एका प्रकारचं काय सर? नार्कोटिक ड्रग. व्हॉट इज नार्कोटिक ड्रग. नार्कोटिक म्हणजे सर का सॉरी नार्कोटिक ड्रग. इथे नार्कोटिक ड्रग. ओके, नार्कोटिक ड्रग म्हणजे काय बघा, इथे केमिकल सबस्टन्स पेन रिड्यूस टू विथ स्लीपिंग. काय करतं बघा ते? पेन रिड्यूस करतं विथ स्लीपिंग. माणसाला झोप आणण्याचं काम करतं. ओके, पेन पण सर आपलं काय करतं? पेन रिड्यूस करतं विथ स्लीपिंग. इज कॉल्ड एज नार्कोटिक ड्रग. आणि काय असतं? नॉन नार्कोटिक ड्रग. नॉन नार्कोटिक ड्रग फक्त पेन रिलीफ करतं, नॉट स्लीपिंग, विदाउट स्लीपिंग. ओके, माणसाला झोप येऊ देत नाही सर नॉन नार्कोटिक ड्रग. परंतु पॅरासिटामोल इज अ नार्कोटिक ड्रग. इट इज अ केमिकल सबस्टन्स पेन रिड्यूस विथ स्लीपिंग. इज कॉल्ड एज नार्कोटिक अनालिसिस और नार्कोटिक ड्रग. तर पॅरासिटामोल एका प्रकारचं नार्कोटिक ड्रग आहे. बात समज में आ रही आपके? ओके सर. तर बघा, पॅरासिटामोल हे कशा प्रकारे तयार केलं जातं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपला फिनॉलची रिॲक्शन. ओके, जर आपण हे पुसून टाकलं तर जे एवढं कंपाऊंड का आपण सर फिनॉल असं म्हणतो. कार्बोलिक ऍसिड. क्लिअर ना? क्लिअर सर. तर फिनॉल प्लस नायट्रिक ऍसिड गिव्ह राइज टू पॅरा नायट्रोफिनॉल प्लस पॅरा अमाइनोफिनॉल गिव्ह राइज टू पैरासिटामोल. बात समझ में आ गया आपके? रिपीट मी. फिनॉल प्लस नाइट्रिक एसिड गिव राइज टू पॅरा नायट्रोफिनॉल. पॅरा पोजिशन. क्लिअर ना? क्लिअर सर. पॅरा नायट्रोफिनॉल नंतर प्लस पॅरा अमाइनोफिनॉल. खालीच अमाइनो ग्रुप अटॅच पॅरा अमाइनोफिनॉल और पॅरा अमाइनोफिनॉल. ओके, पॅरा अमाइनोफिनॉल गिव राइज टू पैरासिटामोल. समझ में आ गई बात? ओके, दिमाग में इतना is ortho portion. Ortho, meta and para portion. Okay, is ortho. The para. Sorry, ortho, meta and para. Ortho, meta and para. बात समझ में आ गई सर. इसका नाम क्या होगा? इसका नाम पैरासिटामोल. इज अँटीबायोटिक. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. सर आपण हे अँटीबायोटिक म्हणजे पॅरासिटामोल घेतो ना, काही काळज्या घेतल्या पाहिजेत. जर अगदी आपण याचं खूप अति प्रमाण जर घेतलं पॅरासिटामोल ड्रगचं तर सर आपलं लिव्हर खराब होऊ शकतं, लिव्हर डॅमेज होतं सर. कारण खूप डेंजर प्रकारचे ऍसिड असतो. ओके, खूप डेंजर प्रकारचं रे ड्रग असतो. ओके, जर आपण त्या अति जर घेतलं तर माणसाचं लिव्हर डॅमेज होतं. म्हणून सर आपण पॅरासिटामोल घेताना खूप काळजी घेतली पाहिजे. खूप याचं आपण सेवन न केलं पाहिजे. अँटीबायोटिक ड्रगचा और पेन किलरचा वापर आपण कमी केला पाहिजे. नाहीतर आपलं लवकर लिव्हर खराब होतं. लिव्हर जे आपलं असतं बायल ज्यूस सिक्रेट करायचं काम लिव्हर करतं. ते लिव्हर बायल ज्यूस सिक्रेट करायचं काम रोखतं जर आपण अति प्रमाणामध्ये
त्यामुळे गोळ्या जर खाल्ल्या किंवा कोणतेही पेन किलर अति प्रमाणामध्ये खाल्लं जर तर सर म्हणून सर आपण पेन किलर हे काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. जेव्हा त्याचा उपयोग आहे तेव्हाच ते आपण वापरलं पाहिजे. आणि एक महत्वाची सूचना की आपण पेन किलर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच खाल्लं पाहिजे. विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण हे कोणतंही पेन किलर आपण न घेतलं पाहिजे किंवा आपण स्वतः गेलो दुकानावर आणि आणलं असं न केलं पाहिजे. डॉक्टरने जर आपला दिला आपल्या प्रिस्क्रिप्शन लिहून तर आपण हे पेन किलरचा वापर केला पाहिजे. अन्यथा आपल्याला खूप दुष्परिणाम भोगावा लागतो. तर बस आजच्या लेक्चर मध्ये बस इतकं. जय हिंद जय भारत.